पुणे शहरातील वाढते गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस गेल्या एका महिन्यापासून ऍक्शन मोडवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। आणि याच कारवाईचा भाग म्हणून जे बांगलादेशी नागरिक पुण्यात अवैधरित्या राहतात या नागरिकांवर देखील त्यांना पकडण्यासाठी ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आले। याच कारवाईचा भाग म्हणून रविवारी म्हणजेच दिनांक 26 एप्रिल रोजी संध्याकाळी रात्रीच्या सुमारास पुण्यातील कुप्रसिद्ध अशा बुधवार पेठेवर छापा टाकण्यात आला आणि या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार 3 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं। याच नंतर अजून पोलिसांना काही गुप्त माहिती मिळाली आणि सोमवारी रात्रीच्या सुमारास मध्यरात्री पुन्हा एकदा पुण्यातील परिमंडळ 1 फरसखाना पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी बुधवार पेठेमध्ये छापा टाकला आणि या छाप्यात तब्बल 18 बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली। यामधील 2 ज्या बुधवार पेठेतील ज्या इमारती आहेत, एकचं नाव आहे डिस्को आणि दुसरं जी बिल्डिंग आहे त्याचं नाव आहे माचीस, अशा 2 बिल्डिंग्सवर पुणे पोलिसांनी छापा टाकला। यामध्ये 15 बांगलादेशी नागरिकांचा समावेश या कारवाईत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यामध्ये 11 महिला व 3 पुरुष आणि 1 लहान मुलाचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली। या ठिकाणी जो वेश्या व्यवसाय सुरू होता या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार आणि इमारतीचा मालक सुमित मिलिंद चव्हाण यासह ज्योती उर्फ सबीना शेख या 2 व्यवस्थापकांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या कारवाई संदर्भात अधिक तपास हे डीसीपी ऋषिकेश रावळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे। आता सध्या मी त्याच फरसखाना पोलीस चौकीच्या बाहेर या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी सर्व या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे। ही कारवाई अजून देखील किती प्रमाणात वेग घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासोबतच अजून किती असे बांगलादेशी नागरिक हे पुण्यातील गल्ली गल्लीतून पकडले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।